श्री स्वामी समर्थ. नुकताच मार्गशीर्ष महिना लागला आहे. या महिन्यात शुद्ध प्रतिपदेला देव दीपावली या दिवसापासून मार्तंड भैरव षडरात्रोत्सव प्रारंभ म्हणजेच चंपाषष्ठीच्या नवरात्रीची सुरुवात. शुद्ध पंचमी म्हणजे नागदीपावली, शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी. या दिवशी मार्तंड भैरव नवरात्रचा शेवटचा दिवस. शुद्ध सप्तमी म्हणजे मित्रसप्तमी, शुद्ध नवमी म्हणजे महानंदा नवमी, शुद्ध एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी, गीता जयंती. पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती, अन्नपूर्णा जयंती, वद्य एकादशी ही सपला एकादशी आणि अमावस्या म्हणजे वेळ अमावस्या होय. या प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य आहेच, पण मार्गशीर्ष महिना म्हटल्यावर मला श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या विभूती योग अध्यायातील हा श्लोक आठवला. बृहस्साम तथा साम्यम गायत्री छंद साम्यहम मासाणाम मार्गशीर्षम हमतूणाम कुसुमाकरः. भावार्थ: गायन करण्यायोग्य श्रुतीमध्ये बृहस्थनाम आणि छंदामध्ये गायत्री छंद मी आहे, तसेच महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आणि ऋतूंमध्ये वसंत ऋतू मी आहे. या जगात कोणाचंही कर्म व्यर्थ जात नाही, मग ते चांगले असो वा वाईट, ते परत येतेच. म्हणूनच मनात श्रद्धा ठेवून मार्ग कितीही कठीण असो, सत्य आणि नीतीचा आधार न सोडत चालत राहणे हेच खरी साधना होय. चला तर आपणही ही सेवा करूया आणि या सेवेत झालेली सेवा रुजू करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.